देखील मी बघितलं जेव्हा मिलिंद कॉलेजच्या पटांगणामध्ये कार्यक्रम झाला, जे पेंडॉलची निर्मिती केली होती, सुंदरसा पेंडॉल होते, वॉटरप्रूफ पेंडॉल होता, काही लाख खर्च केले होते त्या पेंडॉलसाठी. भंतेजींनी मला सांगितलं 15,000 लोक येत आहेत. कठीणची वरदानाचा कार्यक्रम होता. भंतेना महाथेरोची पदवी सर्व भंतेजींनी दिली. त्या संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये भंते करुणानिधी आज आहे तिथे उपस्थित. तेव्हा देखील बघितलं की ते 15,000च्या वरती लोक उपस्थित होते, उन्हामध्ये उपस्थित होते. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की धम्म चळवळीला आज लोक आकृष्ट होत आहेत. जे बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये क्रांती केली, आपल्या जीवनाची आखरी क्रांती ज्याला म्हणताय, धम्म क्रांती. आणि ही क्रांती मग नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर हे भारतीय बौद्ध महासभेने काही सीमित ठेवलेली नाही. तर ही क्रांती देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये कशी जात आहे ते आज भारतीय बौद्ध महासभा एकाच कार्य करतात. बनते विनाचार्यजी आज लवकर गेले इथून. चांगली धम्म देशना त्यांनी दिली. बोले भीमराव जी मैं बैंगलोर जा रहा हूं. बंदे जी को बोला मैं सुबह 10:30 बजे बैंगलोर आ रहा हूं. कर्नाटकामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम आहेत. बंदेजींना तिकडे देखील घेऊन जाईल. अशा प्रकारे ही क्रांती, धम्म क्रांती आपण सीमित ठेवली नाही, तर देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये गेली, की जेणेकरून हा धर्म वाढवावा जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, बरेच जण त्याचा उल्लेख करतात की मला या देशाला बुद्ध धर्म बनवायचा आहे, धर्मीय बनवायचा आहे, संपूर्ण देश. असं काहीतरी बाबासाहेबांचं वाक्य आहे. थोडंफार मिसकोटेड होतंय ते. नेगेटिव्ह बोलत नाही, पण कुठेतरी मिसकोटेड होत. मगाशी देखील कोणीतरी उल्लेख केला म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. भीमराव आंबेडकरचं भाषण चालू. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, कारण बाबासाहेब बौद्धिसत्व, बौद्धिसत्व ही कुठलीही गोष्ट अधुरी सोडून जात नाही. पहिली गोष्ट, ज्या गोष्टी बोधिसत्वानी केलेल्या असतात, ज्या विचार मांडलेले असतात, ज्या कल्पना मांडलेल्या असतात, त्या कल्पना स्वरूपामध्ये जिवंत असताना स्वरूपामध्ये बोधिसत्व करून जातो. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटलेलं आहे, देशामध्ये बौद्ध धर्मीय मी सगळ्यांना बनले. परंतु बाबासाहेबांनी देशाची प्रतिमाच ही बौद्धमय केली. आपल्या जीवन काळामध्ये त्याची अनेक उदाहरणं आहेत. देशाची प्रतिमा ही संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केली. बौद्धमय